त्यामुळे तुमचीही गय केली जाणार नाहीये. जर का तुम्ही वेळेवरती सामना चालू केला नाहीत तर तुम्हाला इथून पेनलाइज केलं जाईल. तुम्ही पाहताय अनुभवतो आपण पाहतोय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 दमदार आयोजन ग्रामस्थ मंडळ पेंदर आयोजित म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आयोजक आदरणीय नितीन शिवराम भोईर साहेब. पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरती सुमित भोईर. मंदार पाटील इथे मात्र गॅप शोधून काढले लॉंग द कार्पेट खेळाचा जरूर होता. डायरेक्ट हिट इथे मात्र करण्याचा प्रयत्न जरूर तिथे केले गेले आणि तोपर्यंत एक धाव इथे होताना मात्र पाहायला मिळतोय. प्रथम भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आली आहे सुमित यांच्यासाठी. तर इथून या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेतली सुमित भोईर यांनी तर प्रथम भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. 3000ची व्हॅल्यू काय स्माइल पाहायला मिळते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. हे मित्रप्रेम आहे. जर्मन टायगर आणि प्रिन्सिता माही 11 दहसर टीम थोडीशी क्षेत्रक्षणामध्ये बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल कारण वारंवार इथे आयोजकांकडून सूचित करण्यात येते अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करताय. पहा क्षेत्रक्षण सजावट अगदी वेगळी पाहायला मिळते तुम्हाला. पंकजला पाहतोय कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या गॅप शोधून काढल्या फ्लॅट आणि फ्लॅटेड हा येतोय शानदार पंकजच्या बॅट मधून चौकार. पंकज पाटील कलात्मक पद्धतीने सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाहायला गेलं तर या फटक्याला अगदी छान पद्धतीने शेतून काढला. पाहणं देवरा कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर अगदी P1चा परफेक्ट इथून मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. सुमित भोईर वरती मात्र हल्ला आणि त्याच्यानंतर मात्र इथून या 4 धावा येताना मात्र पाहायला मिळाल्या. 5 धावा धपलकावरती वाव आणखी एक जोरदार अपील इथे मात्र केली जातोय. जाळ्यामध्ये अडकलेत महत्वाची विकेट. मागच्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर कमबॅक सुमित भोईर यांचं पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद महत्वाची विकेट. पंकज पाटील बॅक टू द गाठ. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून येताना पाहायला मिळतील आपल्याला मनीष आंबेकर. या जोडीला मैदानामध्ये थांबून धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र पहिला षटक आणि P1चा षटक ज्या पद्धतीने आक्रमकता धारण करून गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं आपण या विकेटचं वर्णन आपण पहिल्या मॅच मध्ये केलं होतं. अगदी बॅलेन्सिंग विकेट आहे. चांगल्या पद्धतीनं अभ्यास पूर्ण मात्र ही विकेट बनवली गेली. कधी तुम्हाला मात्र इथून गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला मात्र फलंदाजांचाही बोलबाला पाहायला मिळेल. प्रयास कोहलीची मात्र 53 धावांची बहारदार खेळी आपल्याला विसरता येणार नाही. एक्स्ट्रा कव्हरला संधी डायरेक्ट हिट. डेंजर झोन मध्ये जरूर तिथे मंदार पाटील होते. कदाचित ही विकेट आली असती जर का डायरेक्ट हिट झाला असता. आक्रमकता इथे मात्र पाहायला मिळतो क्षेत्रक्षणामध्येही आणि सुमित भोईरची गोलंदाजी. प्रिन्सिता माही 11 दहिसर टीम ची मात्र हे येलो बटरफ्लाय सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीने मात्र फडफडताना मात्र पाहायला मिळतात. हेच तुम्हाला करायचं आहे ना. संधी मिळाली आहे आणि संधी मिळाल्यानंतर मात्र तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचंय. जोरदार अपील परत एकदा केली जातोय आणि यस डेफिनेटली आणखी एक विकेट इथे मात्र पूर्ण केली जातोय. खूप छान पद्धतीने गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचा मारा इथून मात्र सहन करताना मात्र पाहायला मिळत नाहीयेत. फलंदाज 2 विकेट माघारी बॅक टू टेक आउट होताना मात्र पाहायला मिळत आहेत 6 या धावसंख्येवरती.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील इथून मात्र जाताना पाहायला मिळतील आपल्याला. नाही, दोन्ही फलंदाजांना थांबून खेळणं गरजेचं आहे. जशा ज्या पद्धतीनं मात्र पाहायला गेलं तर थोडीशी मात्र इथून गोलंदाजी अगदी त्याच ताकदीची होताना मात्र पाहायला मिळते. त्या ताकदीवरती मात्र तुम्हाला मात करावं लागेल. प्रेम पाटील आणि मनीष हे दोन फलंदाज मैदानामध्ये थांबून खेळतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते इथे. सहदेवजी कोपरकर साहेबांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांचं सहर्ष स्वागत केलं चौकारानं. गेल्या गेल्या आपण पाहायला गेलं तर प्रेम पाटील यांच्या बॅटमधून आला शानदार चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटकानंतर धावफलकावरती एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. त्याचबरोबर आदरणीय प्रिन्सिता माई 11 दहिसर टीमचे पॅकर आदरणीय विकास शेठ पाटील साहेबांचं ही शुभागमन. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय विकास शेठ पाटील दहिसर टीमचे पॅकर आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आदरपूर्वक आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 10 धावा आल्या धावफलकावरती, परंतु इथून 2 विकेट माघारी मात्र गेल्यात. ही जमीची बाजू टीम दहिसरसाठी असेल. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी जरूर घेतली. त्या निर्णयाबरोबर तुम्हाला उतरावं लागेल. चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि खास करून दहिसरच्या गोलंदाजीवरती तुम्हाला मात्र तुटून पडावं लागेल. कारण टायगर आणि दहिसर म्हटल्यानंतर अगदी शेजारी शेजारी दोन्ही गावं. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दहिसर टीम अगदी आपल्या नावाचा बोलबाला निर्माण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. इंद्रजित भुईर दहिसर गावाचे, त्यांच्याकडनंही दहिसर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. टायगर टीम आणि दहिसर ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी तुम्हाला वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. हा क्रिकेट संपलेला नाहीये. या परिस्थितीजन्य क्रिकेटला अडॉप्ट करावं लागेल. या क्रिकेट बरोबर तुम्हाला जावं लागेल. ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला प्रिन्सिता माई 11 दहिसर टीमनं खेळाला बनवलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत. आदित्य पाटील क्रमांक 2चा षटक इथे घेऊन आला. 1 नॉट वेग. जसं मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने टास मारावी आणि धुरला उडवावा ना तसा बॉल हाताळला गेलाय. नाव आहे आदित्य. हे खास आहे, क्लास आहे त्याच्याकडे. आणि तो मात्र इथून या क्रमांक इन बिटवीन द विकेट 2 वरती दाखवताना पाहायला मिळतात इथे. आणि हेच चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. काहीतरी कानमंत्र दिले गेले. या धावासंख्या मात्र थांबल्या गेल्या. त्या धावासंख्येला तुम्हाला अक्कार उक्कार द्यावा लागेल. सत्वर तत्पर उत्तर राहून. हवडका चांगला टायमिंग प्रॉपर नाही आहे का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तिथे प्रॉपर हिट झाला नाही. कनेक्टिव्हिटी चांगली पाहायला मिळाली नाहीये आणि फलंदाज बाद मनीष बॅक टू टेक आउट. चला यानंतर होणारा सामना जीवा 11 जितू जय हनुमान नेरे आणि जय हनुमान निळजे दोन्ही कॅप्टन विनंती करेन की या मध्यंतरानंतर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. दहिसर टीम साठी शुभम भुईर आणि साईनाथ भुईर यांच्याकडनं ही शुभेच्छा आल्यात. त्यांनाही आम्ही आदरपूर्वक विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सरचं स्वागत इथे मात्र केलं जाईल. 11 धावा 3 विकेट माघारी सुस्थितीमध्ये दहिसर टीम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. वेगवान बॉल इथे मात्र अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय तिथे डीप सेपरला प्रोटेक्ट चांगल्या पद्धतीने केलाय. एक कलात्मता मात्र इथे पाहायला मिळते आणि तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र पूर्ण केली जातोय. क्या गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र तो सातत्य क्रिकेटमध्ये मात्र ठेवले गेले.
दस टीमनं. आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना भरपूर इथून मात्र प्रेम पाटील वरती जबाबदारी असेल. फटका पोचला तिथे बराच वेळ हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तन्मय यांनी मात्र पकडलाय झेल. आणि क्रमांक मात्र इथून 4ची विकेट प्राप्त करून देताना मात्र इथून आदित्य पाटील हे गोलंदाज दहिसर टीम साठी यशस्वी मात्र होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद क्रमांक 4चा विकेट माघारी 12 या धावसंख्येवरती. एक पूर्णांक 5चा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती 4 विकेट माघारी मात्र पाहायला मिळतात येथे. नितेश पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात येथे. आणखी एक विकेट कदाचित येईल. बराच वेळ हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. अप्रतिम स्वतः यष्टीरक्षक राहुल पाटील झेल मात्र इथून पकडताना पाहायला मिळतात. आणि फलंदाज बाद क्रमांक 5चा विकेट माघारी 12 या धावसंख्येवरती. ओढ हॅट्रिक पाहायला मिळते. या षटकामध्ये 3 विकेट आलेत. अप्रतिम इथून गोलंदाजी आदित्य पाटीलने मात्र साकारली. आणि क्रमांक 2 षटक इथे मात्र समाप्त होतात. आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा 6.00च्या सरासरीनं 12 धावा 5 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम जहनुमान टायगर प्रिन्सिता माही 11 दहिसर टीमनं चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु 5 षटकांचा खेळ आहे. अजूनपर्यंत 18 बॉलचा खेळ बाकी. 3 षटकं कशा पद्धतीने जातील, कोणाच्या बाजूने मात्र जातील त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला जरूर मिळेल. परंतु ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला टीम प्रिन्सिता माही 11 दहिसर टीमनं या खेळाला बनवलंय ना, कौतुक करावं लागेल. अगदी ज्या खेळाला मात्र कशा पद्धतीने खेळायचं हे अगदी पिवली फुलपाखर दहिसर गावाच्या आपल्याला मात्र मैदानामध्ये फडफडताना पाहायला मिळत आहेत. एक कलात्मता त्यांची इथे मात्र पाहायला मिळते. त्याच पद्धतीने मात्र इथून आता कमबॅक करावं लागेल टायगर टीमला. टायगर टीम जर पाहिलं गेलं तर थोडासा संघर्ष, त्या संघर्ष संपुष्टात येईल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे. तो संघर्ष संपुष्टात येणं गरजेचं आहे. त्या संघर्ष कशा पद्धतीनं पूर्ण करतील, आजची मेहनत उद्याची यश आणते. म्हणून कधीही हार मानू नका. त्या सगळ्या गोष्टींवरती अगदी तुटून पडा. वाईट बॉलचा निर्णय इथे आलाय. अतिरिक्त धाव आली आहे. पहिला इथून बॉल कोणतीही मेहनत न करता धाव देऊन जातोय. इथून कमबॅक मात्र होताना पाहायला मिळेल का. 13 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती अजय पाटील एक महत्वपूर्ण गोलंदाज दहिसर टीमचे राहिले गेलेत, त्यांना तिथे मात्र आणलं गेले. आणि इथून या षटकामध्ये अजय पाटील इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. कारण पहिल्या षटकामध्ये मात्र धावा आल्या होत्या 10. 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिले होते सुमित या गोलंदाजांनी. त्याच्यानंतर आदित्य पाटील आले, 2 धावा देऊन 3 विकेट इथे प्राप्त केल्या. त्या किशा आवाज सुरू आलाय. मिस टायमिंग शॉट तिथे मात्र डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आणखी एकदा जी त्यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. आणि फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आणखी एकदा पेश करताना मात्र पाहायला मिळत आहेत गोलंदाज अजय पाटील. डेफिनेटली दमदार या स्पर्धेचे नितीन शेठ शिवराम भोईर साहेब नाद केलं. पहिली रात्र आणि पाहायला गेलं तर पहिल्या रात्रीमध्ये अगदी प्रचंड गर्दी प्रेक्षकांची मात्र इथे पाहायला मिळते. स्वर्गीय कुमारी जिव्हा भोईर स्मृती चषक 2026 ग्रामस्थ मंडळ पेंधर आणि कुमारी स्वर्गीय जिव्हा भोईरच्या नावानं मात्र ही 5वी स्पर्धा या वर्षातील कदाचित असावी. आणखी बऱ्याच स्पर्धा तुम्हाला येताना पाहायला मिळतील.
हो, इथे मात्र पाहायला गेलं कलात्मता, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉसीम अपार आलाय. क्लास 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 चौकार. चौकारानं धावपलकावरती धावा मात्र लागल्या जातात. त्या 17 धावा, 70 रन स्कोर बोर्ड. 6 विकेट माघारी गेलेत. कमबॅक इथून मात्र करतील का निशांत पाटील? त्यांच्याकडे क्षमता आहे. क्रमांक मात्र इथून 8 वरती आलेत आणि आपल्या नावाचा परिचय देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अजय पाटीलच्या विरोधामध्ये चौकार जरूर आलाय. त्याच्यानंतर कमबॅक नाही आहे. पण एकदा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आले तिथे. अक्षयकडनं पकडला गेलाय झेल आणि दैसर टीमला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र करत असताना अजय पाटील हे गोलंदाज 17 वरती मात्र धक्का बसतो. इथे मात्र क्रमांक 7चा आणि फलंदाज बाद निशांत पाटील बॅक टू द गाउट. आपल्याला पाहायला मिळते आमचे टायगरचे सुशील पाटील थोडेसे नाराज असतील हा खेळ बघून. आणि निश्चितच आपण पाहायला गेलं तर या खेळाला थोडस मात्र इथून तुम्हाला उंची द्यावी लागेल. हरीश पाटील आमचे उत्तम कॅमेरामन, त्यांचंही आपण कौतुक करू. इथे टॅप तर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, हाताला इथून मात्र जरूर बॉल लागला गेलाय आणि अडवलाही. ही कलात्मता आकाश पाटीलने मात्र अनेक वेळा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये दाखवून दिली आणि आताही तेच मात्र इथे पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल इथे. कसं गोलंदाजी करायची पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली आणि त्या पद्धतीने सुमितनं मात्र सातत्य ठेवलं. त्याच्यानंतर आदित्य आले, अजय आले आणि अजयही त्याच पद्धतीने मात्र सातत्य या गोलंदाजीमध्ये ठेवताना पाहायला मिळालं. अलंग कारपेट मैदानाला अगदी गुदगुल्या करत इथे मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तन्मय पर्यंत आहेत तिथे बॉल पर्यंत पोचत आहेत, उचलतील, पेकी करतील. एकदा मात्र पूर्ण होताना मला पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावपलकावरती 20 धावा मात्र पाहायला मिळतोय. लोक स्कोरिंग मॅचेस कधीही मात्र पाहायला गेलं तर कलात्मक पद्धतीने होताना पाहायला मिळत आहेत. आता आत्मविश्वास अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून जातात. आत्मविश्वास तुमच्यामध्ये न ठासून ठासून भरला पाहिजे आणि तो भरताना मात्र पाहायला मिळाला. फ्लॅट एट शूटर बॉल त्याला केलाय. शूट 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 बॉसी मारे शापार. आणखी एक शानदार हा आलाय फलंदाज साहिलच्या बॅटमधून षटकार. साहेबांना तेवढी दमदार साथ नेरुळकर साहेबांची मात्र राहिली गेली. त्याचं सुंदर संगीत आपण इथे ऐकत आहात. वातावरण निर्मिती जितू डीजे मात्र आपण पाहायला गेलं तर पापडीचा पाडा आणि या कधी क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारं मात्र प्रत्येक संगीत पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र इथून दैसर टीमनं या खेळाला आपल्या बाजूने मात्र आणून ठेवले. 26 धावांवरती 7 विकेट. टायगर टीम थोडीशी संकटामध्ये. आता या फसलेल्या खेळाला कोण हसवणार? टायगर टीमकडे असा कोणता खेळाडू आहे ती मात्र एक धावसंख्या मात्र जमवण्यामध्ये यशस्वी होईल. त्याचबरोबर आदरणीय आमचे धीरज भोईर साहेबांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आदरणीय धीरज भोईर साहेब यांचं या आयोजन मध्ये मात्र मोठं सहभाग, त्यांचं सहर्ष स्वागत. आणखी एक डाऊन द बॉल. ओहो, फर्स्ट अटॅम्प्ट सेकंड अटॅम्प्ट मध्ये अप्रतिम झेल सुमित यांनी मात्र पकडलाय आणि फलंदाज बाद. क्रमांक 8चा विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 26. मनोज पाटील बॅक टू द गाउट.
आपण अनेक गाणं अनेक ऐकत आहात जितेच्या मार्फत आपण पाहायला गेलं तर 26वा धावफलकावरती 8 विकेट माघारी. आणखी एक रेकॉर्ड तुम्हाला मात्र पाहायला मिळेल का? 53 धावांची खेळी मात्र प्रयास कोहलीची पाहायला मिळाली. मिडन ओव्हर सुद्धा इथे मात्र हाताळला गेला पहिल्या मॅच मध्ये बेलवली टीम कडून अजय पाटीलनं. हो तिथे हे काऊ कोंडला पाहायला गेलं तर एकशक वर्ल्ड माफी असावी. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तेवढ्या चांगल्या पद्धतीने अडवलं गेलं बॉल. आकाश पाटील टीमच्या टीमसाठी सातत्याने यांनी अनेक वेळा मात्र चांगलं प्रदर्शन केले आज क्षेत्ररक्षक म्हणून. 28वा धावफलकावरती 8 विकेट माघारी. 3.2 चा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5 ओव्हरच्या षटकामध्ये धावा बनवल्या जातील. किती टार्गेट सेट किती केल्या जाईल त्याची चर्चा तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण करता आलं नाहीये. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळाली नाहीये आणि बघता बघता बॉल अडवला गेलाय अगदी सीमा रेषाच्या अगदी लगत आणि धावा वाचवल्या 2 आपल्या टीमसाठी. तन्मय भोईर यांच्याकडून तोपर्यंत इथून धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 30 धावा. 30 स्कोर बोर्ड. काही बॉल शिल्लक असेल तुम्हाला गरमाट निर्माण करावी लागेल या गुलाबी थंडीमध्ये. या मॅच मध्ये गरमी आणावी लागेल. सध्याच्या घडीला दैसर टीमला ज्या पद्धतीने मात्र या खेळामध्ये नियंत्रण मिळवलं ना तो कमबॅक करावा लागेल आणि या खेळाला तुमच्या बाजूने वळवावं लागेल. ध्येय व चिकाटी यशाची शिखरे सर केल्याशिवाय राहत नाहीत असं म्हटलं जातं. ते शिखर तुम्हाला सर करावी लागतील. परंतु काय कमबॅक इथे मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. या आतापर्यंतच्या 4थ्या षटकामध्येही दैसर टीमच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला गेलाय. 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. राहुल पाटील यांच्यावरती आक्रमण आता मात्र केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे कोणती चूक करणार नाही आहेत. क्रमांक 2चा या इनिंग मध्ये झेल पकडलाय जयेश भोईर यांनी आणि फलंदाज बाद नीरज पाटील बॅक टू द आउट. धक्का बसला इथून मात्र पाहायला गेला तर 9वा राहुल निरल यांच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती 30. तर या षटकातील बॉल शिल्लक असणार आहे ते षटक क्रमांक समाप्त झाला. इथे मात्र 4था आणि 4 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता नवीन गोलंदाज जयेश भोईर. जयेश भोईर हा बॉल चांगला. इंद्रजित भोईर यांच्याकडनं जर का जयेश भोईर यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय जयेश भोईर यांच्यासाठी. पहिला बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट मात्र या युट्यूब चॅनलवरनं आपण पाहायला गेलं तर ही परिपूर्ण स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. आमचे राहुल उलवेकर आणि पूर्वेश शेके आणि इथून शेवटची विकेट. ऑल आउट होताना मात्र पाहायला मिळतील का? यस डेफिनेटली. हाताला झटका आणि बोटाला चटका. बॉसी मारेशा पार हालाय षटकार. साहिलच्या बॅटमध्ये 2 षटकार आलाय आणि त्याच्यावरती पूर्णपणे निर्भय आहे. उर्वरित बॉल वरती धावा बनवतात किती धावा मात्र टार्गेट सेट केला जातोय किती 36 धावा धावफलकावरती. डायगर टीम आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक वाईट बॉल येईल का? आलाय आणि इथून अतिरिक्त धाव धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. शौर्य गाजवा, पराक्रम गाजवा, त्याग करा, समर्पण द्या, समर्पित व्हा गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. आणि ते सध्याच्या घडीला फलंदाज साहिल पाटील, साहिल पावसे आपल्याला पाहायला मिळतात. हाय फटका चांगला परंतु इथून मिसटायमिंग शॉट. जयेश भोईर विकेट प्राप्त करून देतील डेफिनेटली. आणि किले आदित्य यांनी मात्र अप्रतिम चित्त्याच्या चपलानं हरणीच्या गतीनं अति वेगानं बॉल पर्यंत इथे मात्र आदित्य आला आणि झेल पकडलाय. जयेश भोईर
यांनी मात्र प्राप्त करून दिली विकेट क्रमांक आपल्या स्पेल मधील पहिली आणि ऑल आउट. मात्र या स्पर्धेतील अनोखी मात्र हॅट्रिक आपल्याला मात्र पाहायला मिळते. काय बोलबाला मात्र पाहायला मिळाला. टीम गोलंदाजी करत असताना टीम प्रिन्सिता माही 11 दहिसर टीमने मात्र गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आणि टीम जहनुमान डायगर या टीमला केलं ऑल आउट. आता इथून विजयासाठी 5 षटकांमध्ये गरज असणार आहे ती 38 धावांची. मंदार पाटील 2 बॉलमध्ये 1 धावांवरती पाहायला मिळालं. 12 धावांची साहिल पावशीची बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक मोठी खेळी पाहायला मिळाली नाहीये आणि इथून 37 धावफलकावरती 38 धावांची गरज विजयासाठी. शरदजी दळवी आणि कौशलजी पाटील यांना मी आदरपूर्वक विनंती करू की आपण यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी कौशल पाटील साहेबांचा पहिल्यांदा इथून शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि टॉस साठी मी ही विनंती करेन. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. सर नेरे आणि निळजी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस इथे मात्र घेतला जाईल. आमचे आदरणीय शिवरामजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित नेरे आणि दुसऱ्या बाजूला निळजी. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामाच्या रात्रीतील हॉट मॅच तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल. सहदेव कोपरकर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस इथे मात्र घेतला जातोय. टेल अँड हेड चॉईस निळजी. स्विंग द कॉइन. टेल चॉईस केलाय आणि आलाय टेल. काय टीम निळजी काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण मोजांचा निर्णय. आमच्या जिवा भुईच्या नावाने जरा स्मृती देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणशील आजच्या रात्रीमध्ये इथे खेळायला तर काय फील करतोस? नक्कीच स्पर्धा खूप चांगली आहे आणि आम्ही मागच्या वर्षी खेळलो होतो तेव्हाही मजा आली होती आणि यावर्षी देखील आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे नक्कीच मी आभार मानेल. यस, बेस्ट ऑफ लक. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला निळजी टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेतलाय. त्यांचे मनापासून आभार. आणि ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये परत एकदा रायगडची बुलंद तोफ रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांना. थँक्यू. थैंक यू वेरी मच. चलेंगे मैदान की तरफ जहां पर सवाल है, लक्ष्य रखा है सिर्फ और सिर्फ 30 गेंदों में 38 रनों का दूसरा लोवेस्ट टोटल स्कोर यहां पर आपके सामने नजर आता हुआ. नेक्स्ट मैच जीवा एंड जीतू 11 जय हनुमान नेरे विपक्ष जय हनुमान नीलजे के कप्तान ने टॉस जीता है. हमारे जीतू भाई टाइगर के आपका भी स्वागत करेंगे. तो दहिसर और टाइगर के बीच ये जबरदस्त लड़ाई नजर आती हुई और जहां तक सवाल है, 2 ओपनर्स बल्लेबाज जय हनुमान प्रिंसिता माही 11 दहिसर की ओर से 2 आरंभिक बल्लेबाज आते हुए. दहिसर की बात करेंगे तो हमारे कमेंटेटर मित्र सौरभ आपका भी स्वागत करेंगे. मोटीजुई की टूर्नामेंट में क्या जबरदस्त क्रिकेट का खेल दिखाया था दहिसर टीम ने और टाइगर टीम ने भी इसी मैदान के ऊपर हमेशा जमकर खेल दिखा है. लेकिन आज मात्र बल्ला उनका चला नहीं और पूरी टीम ऑल आउट हुई और 38 का लक्ष्य जो पीछा करने के लिए प्रिंसिता माही 11 दहिसर की ओर से 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज नीरज और सलामी बल्लेबाज है मिलिंद और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज आदित्य. कल ही मिलिंद का गणपति बाप्पा का उत्सव हमने देखा. कल व्हाट्सएप पे मैसेज किया, अभी तक उन्होंने रीड नहीं किया. आज जन्मदिन है शायद इनका. मिलिंद भाई जन्मदिन की आपको ढेर सारी शुभकामनाएं. पहली गेंद के ऊपर बैट के टो इन पर जरूर लगी है गेंद. मिटान में फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. सिंगल नहीं लिया वहां पर. 1 रन माफ कीजिएगा डॉट बॉल के साथ यहां पर अपनी गेंदबाजी में शुरुआत करते हुए आज के रात्रि का पहली रात्रि और पहले रात्रि का ये दूसरा मैच आपके सामने नजर आता हुआ. माफ कीजिएगा तीसरा मैच. इसके बाद अंतिम मैच पहले राउंड का नेरे और नीलजे के बीच में. शॉट लाजवाब है, कमाल का शॉट. सीधा गेंद कॉमेडी बॉक्स की तरफ 6 रनों के लिए.
मिलिंद पाटिल के बल्ले से और इसी 6 रनों की मदद से अपना खाता खोला, टीम का भी खाता खोला और 6 रनों के साथ दमखम दिखाती हुई प्रिंसितम माही 11 दहीसर जबरदस्त बल्लेबाजी के यहां पर मूव खेलते हुए अपने टीम के लिए हाफ क्रैकर की बॉल, हाफ पंप चेक किया है, सीधा गेंद को इस बार भी ठोका, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। का यह दूसरा छक्का नितिन शेठ भोईर एक्विरा एंटरप्राइजेस के ओनर जिनके द्वारा यह स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृति चषक का शानदार आयोजन और ये लीजिए आज के पहले रात्रि का दिमागदार उद्घाटन 16 हमने देखा और देखते देखते पहले ही रात्रि का ये तीसरा मैच आपके सामने पेश होता हुआ। इससे पहले मैच जीता गाउदेवी बेलोली टीम, वाइल्ड कार्ड एंट्री मिली, उसके बाद स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल ने जीता और ये तीसरा मैच छक्कों के हैट्रिक के कगार पर जरूरत है, मिड ऑफ में फील्डर है वो बढ़िया फील्डिंग, अंतिम क्षणों में गेंद को रोका जरूर, तब तक वहां पर रन पूरा होता हुआ सिंगल और सिंगल की मदद से दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और लगभग चौथी गेंद के बाद स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आते हुए आदित्य पाटिल। सिर्फ चाहने से कुछ नहीं होता मेरे भाई, भूख होनी चाहिए किसी को चीज को पाने के लिए। आप यहां पर देखेंगे जो थोड़ी सी कठिन परिस्थितियां निर्माण हो रही है, बैटिंग और फील्डिंग करने वाली टीम हनुमान टाइगर के लिए जो भी आएगा बड़ा शॉट ही खेलेगा, डाउन द ग्राउंड सीधा गेंद सीमा रेखा के पार, एक और आसमानी 6 रन। लास्ट टाइम नावेखाड़ी के रियानी इंटरप्राइजेस ट्रॉफी में ये टीम जरूर आई थी, लेकिन वहां पर खिलाड़ी मेरे ख्याल से कई नावा में गए और लेट आए, जिसके चलते हुए सिर्फ 2 में 1, 1 और 1 में 1 वहां से मुकाबला माफ कीजिएगा दहीसर टीम को गंवाना पड़ा था, लेकिन इस बार टूट पड़े लॉन्ग ऑन के ऊपर से एक और बम का गोला, 6 रन। ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर टोटल 25 रन, लक्ष्य 38 का और अब जीतने के लिए चाहिए केवल और केवल 13 रन। इसके बाद नीलजे और जय हनुमान नीलजे, जीवा 11 जीतू, जय हनुमान नेरे, दो टीमों के बीच में पहले राउंड का आखिरी मैच आपके सामने जरूर नजर आएगा। फिलहाल ताबड़तोड़ बल्लेबाजी, इतनी ताबड़तोड़ बल्लेबाजी कि पूरी तरीके से पहले ही पावर प्ले में टाइगर टीम को मात्र दबाव में डाल दिया है इस वक्त बल्लेबाजों ने। पहले विकेट के लिए क्या शानदार भागीदारी, बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन, मोहित सचिन स्वागत है आपका। रात्रि के यात्री जिन्हें कहा जाता है सबसे सफल ऑलराउंडर इस टीम के। प्रथमेश की तो अब नई शादी भी होने वाली है दोस्तों, क्या बढ़िया फॉर्म में इस सीजन में चल रहे, लेकिन आज ने सुशांत ने जो गलती की है ना ओले के मैदान के ऊपर, वो गलती को सुधार कर अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। चलिए इस बार पहली गेंद थी इस ओवर की, जहां तक डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई, रन थोड़े से कम है और ऐसे हालातों में प्रयास कर रहे हैं गेंदबाज, लेकिन जिस तरीके से जो रन मिले हैं ना इस वक्त बात करेंगे पहले ओवर में 25, यानी कि मैच को अपने करीब ला गया है। फुल टॉस, इसे कौन छोड़ेगा, इसे तो मैं भी नहीं छोड़ूंगा, सीधा छक्का। बिल्कुल यहां पर हमारे कमेंट्री बॉक्स मंच के ऊपर देख सकते हैं एक ताकतवर बल्लेबाज है परेश और उनके समेत सूरज शेठ दलवी, जो क्रिकेट दुनिया के बहुत बड़े फैन जाने जाते हैं, मुरबी टीम के सबसे खतरनाक फैन और हमारे भी वो काफी करीबी दोस्त है। सूरज भाई आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा और उनके तीसरे मित्र कौशल पाटिल, कौशल आपका भी स्वागत करेंगे। ब्रह्मा विष्णु महेश्वर की ये जोड़ी, ये त्रिवेणी संगम क्या मनमुराद आनंद लेते और कल खेलेगी मुरबी टीम इस मैदान के ऊपर, जो सबसे ताकतवर टीम है लेकिन फॉर्म के लिए थोड़ी सी जूझ रही है, वो फॉर्म क्या कल आएगा उनका वापस। ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, फील्डर है मौजूद, लॉन्ग ऑन की तरफ उठाएंगे, तब तक 1 रन पूरा, 1 के साथ रन बने हैं टोटल 32, यानी कि अब चाहिए केवल और केवल 21 गेंदों में महज 6 रनों की आवश्यकता। पहला मैच 9 मिनट में समाप्त हुआ, क्या ये मैच 8 मिनट में समाप्त हो जाएगा? लीजिए समाप्त है मैच,
नितिन भोई साहब का शायद टाइम बचाने का काम किया इस टीम ने, सीधा मैच को किया फिनिश आणि हा सामना जिंकलाय तो प्रिन्सिता माही 11 दहिसर या संघानं. अभिनंदन आणि हार्ड लक. जय हनुमान टायगर. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सामन्याचा सामनावीर आदित्य पाटील ज्याने एका ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्या, 3 महत्वाचे गडी बाद केलेत, तो आदित्य ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि फलंदाजी करत असताना सलग 3 षटकार ठोकलेत, तो आदित्य यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. हॅलो, चला आपण मॅन ऑफ द मॅच येते नक्की